दादा तुम्हाला सुद्धा विनंती तुम्हाला अहो ज्ञानी श्रोते जन आज द्यावे तुम्हीच या लेकराला दान हा देवात राहो अखंडित यशाचा दिवा यशाचा दिवा घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा विनंती तुम्हाला ज्ञानी श्रोते जन द्यावे तुम्हीच या लेकराला दान विनंती तुम्हाला ज्ञानी श्रोते जन द्यावे तुम्हीच या लेकराला दान यशाचा दिवा यशाचा दिवा घडावी सेवा 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 सचिन बुवा माझ्या राहो शिरावरती आज तुमची दुआ घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा घडावी सेवा माझे बाप रसिक प्रेक्षकांना
संयोजक ज्यांनी आम्हा दोन्ही आजाद कलावंतांना ही सेवेची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि माझ्या अनेक कार्यक्रमात मित्रांनो मी सांगत असतो, आजचा दिवस उद्या नाही, जन्म एकदा आहे माणसाचा आणि मृत्यू अटळ आहे. आजचा दिवस उद्या तुमच्या नशिबात नाही. आजचा कार्यक्रम सोन्यासारखाच करण्याचा प्रयत्न करणार, फक्त तुमची सर्वांची साथ असावी अशी सर्वांना मी विनंती करतो. आणि ज्यांनी हा कार्यक्रम आमच्यापर्यंत पोहोचवला, सन्माननीय श्री दुबळेश्वर महादेव मंदिर देवस्थान, या गावचे सर्व गावकरी मानकरी, या गावचे बाळगोपाळ, या गावचं महिला मंडळ, तरुण मंडळ, सर्वांनी हा कार्यक्रम माझ्यापर्यंत पोहोचवला. परंतु खास करून या कार्यक्रम पोहोचण्यासाठी एक मध्यस्थी शाहीर होते, तुमच्याच तालुक्यातील, या तुमच्याच विभागातील आहेत. सन्माननीय शाहीर सुनीलजी लोगडे आमची कार्यक्रम करण्याचा योग गेल्या वर्षी आला होता, थोडक्यात तो राहिलेला आहे. त्यांनाही या निमित्ताने मला मुजरा करतो. माझ्या या धुबळेश्वर महादेव मंदिर देवस्थान ट्रस्टला, या ठिकाणी जी उपस्थित मंडळ आहे, गावकरी मानकरी, या गावचे सर्व बाळगोपाळ, या गावचं तरुण मंडळ, या गावचं महिला मंडळ, सर्वांना मी खात्री देतो या संधीचं सोनं करण्याचा माझा प्रयत्न असेल. निश्चित पहिल्यांदा आलो आणि आवर्जून नामोल्लेख करतो या पंचक्रोशीतील आलेले बरेचसे शाहीर मंडळी असतील, शक्तीवाले असू द्या, तुरेवाले असू द्या. हा शक्तितुरा या ठिकाणी मला वाटतं फार कमी लोकांनी पाहिलेला आहे. हा भेद आहे आदिमायेचा आणि शंकराचा. हा भेद आहे आदिमायेचा, शंकराचा, ब्रह्माचा आणि मायेचा, स्त्री आणि पुरुषाचा. हा वाद आहे. बाकी आमचं काही दोघांचं घरचं भांडण नाही, ते काय आम्ही वेळ काढायला आलेलो नाही. असा विषय आला तर त्याला प्रत्युत्तर मिळेल, यात काही शंका नाही, कारण आम्ही कुणाला भीत नाही. कच्चा दूध करूनच टाकायचं काय ते. हा, कारण बरेच वर्षानंतर शाहिरांची माझी जुगलबंदी तुम्हाला पाहायला मिळते. गेल्या वर्षी कार्यक्रम होता राहिलेला आहे. माझे प्रतिस्पर्धी शाहीर ज्यांची माझी आज हा सामना या ठिकाणी रंगणार आहे, ते या कोकणातील मातब्बर शाहीर कैलासवासी दत्ताभाऊ घराटे यांचे चिरंजीव, त्यांच्यासोबत दत्ताभाऊंच्या सोबत मी कार्यक्रम केलेला आहे मित्रांनो. आज त्यांच्या चिरंजीवांसोबत माझा कार्यक्रम आहे. त्यांनाही या निमित्ताने शाहिरी मानाचा मुजरा करतो. या ठिकाणी बरेचसे माझे मित्रमंडळी सुद्धा, चाहते मंडळी उपस्थित आहेत. आवर्जून नमन करतो. सन्माननीय मंडळाचा साळवी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचंच गाव आहे आणि निश्चितपणे अतिशय सुंदर बांधलंय मालगुंडवासियांनी. अगदी मंदिराचं बांधकाम करणार आणि जो कलर काढणार असेल अतिशय सुंदर, त्यांना त्याच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. हा, ज्यांनी कोणी केलं असेल आपल्याला काय माहिती नाही बाबा, आपण नवीन आहे, नवा आहे, आपण इकडे नवीन, आम्हाला काय माहिती नाही, नवा आहे पण छावा आहे, करायची नाही. म्हणून जास्त वेळ न घेता सर्वांना शुभेच्छा, सर्वांना धन्यवाद देतो. जे शाहीर मंडळ आले असतील, वेळ जसा कार्यक्रम पूर्ण नाव घेतोच त्यांची निश्चितपणे. संगीतकार, कलाकार जे मला साथ करतात गेले अनेक वर्ष मित्रांनो, शक्यतो बदलत नाही. ढोलकीपट्टू आज एकच आहे, तरी सुद्धा भरपूर आहे. एक असला तरी तो त्याची बाजू मांडणार आहे. अपूर्व झाडेकर जाती सुंदर आहे आणि सुंदराची ढोलकी करण्याचं काम, हा, ते त्यांना काय म्हणतात ना, ते वरदानच आहे त्यांना. आणि त्याच्याप्रमाणे अपूर्व झाडेकर ढोलकीला साथ करतायत. कीबोर्ड मास्टर आहेत माझे सागर गायकवाड, बेंजल आहेत स्वराज मोहिते आणि डॉक्टर पाहिजे पंकज जाधव. या सर्वांच्या साथीने सुंदरसा आवाज तुमच्यापर्यंत. मित्रांनो, पैसे नाही सांगितले, किती देणार किती घेणार चिंता नाही, पण एका शब्दासाठी दादा या ठिकाणी एवढं प्रेम आहे. आमचे पंकज हेरी यांना सुद्धा, त्यांच्या टीमला सगळ्यांना सुंदर साऊंड लावलाय. अशीच पाया राहू द्या, कार्यक्रम चांगला. चला, ओम नमो जिया
विश्वेषु सकलामती प्रकाश बडे निवृत्ती दासू अवधारी जोजी वंदन गुरुला आधी केलेच पाहिजे सर्वस्व दयाला हे वाहिलेच पाहिजे जर सार्थक जीवनाचे जर सार्थक जीवनाचे झालेच पाहिजे तर शरण सद्गुरूला आधी केलेच पाहिजे माझ्या माई बापांना शिक्षणांना वंदन करून माझ्या पहिल्या फेरीची पहिली स्थळ आज धुळेश्वराचं मंदिर आहे शिवशंकराचं स्थान आहे स्वयंभू शंकर या ठिकाणी स्वयंभू माता शिवशंभू बसलेला आहे मित्रांनो आमचं भांडण आहे आमच्या बाजू आहेत बुवांची बाजू कोरेवाल्यांची बाजू आहे शिवशंकराची आणि माझी बाजू आहे आदिमायेची स्त्रीची बाजू त्यांची पुरुषाची आहे माझी स्त्रीची माझी आदिमाया माझ्या स्तवनामध्ये श्रेष्ठ करणार त्यांचा आदिशंकर आदि पुरुष शाहीर त्यांच्या कवनामधून श्रेष्ठ करतीलच माझ्या आदिमायेला स्मरतोय म्हणायचं आहे का तिने जर ही दुनिया धावली नसती तर आपण पाहिली असती का हो आणि म्हणून 9 महिन्याच्या काळात सोसून बघा मर्दा तेव्हा तुम्हाला बाईचा जन्म कळेल असा नाही काढणार म्हणून नावा रूपास आलो मी आदिमाये तुझ्यामुळे
परी घडविण्यात मला झिजली तू चंदना परी घडविण्यात मला झिजली तू चंदना परी घडविण्यात मला तुझ्याच दिव्य दृष्टीने तुझ्याच दिव्य दृष्टीने जग हे मी पाहिले
शाहीर झालो आज मी, जाहीर आहे जगात. खोटं नाही, युट्यूबला टाकून बघायचं. शाहीर झालो आज मी, जाहीर जग जाहीर आहे जगात. अंकुशा द्यावी मजला, कायम तुम्ही हो साथ. चाखाया भेटू दे सचिन मजला, अंकुशा द्यावी मजला, कायम तुम्ही ही साथ. चाखाया भेटू दे सचिन मजलाही मुक्त फळे. नवा रूपास आलो मी, आदिमाये तुझ्यामुळे. श्री गजानन गावदेवी बोल शक्ती, अखंड सदा लाल घराण्याचा. दुर्गादेवीनाच म्हणलं, मालगुण दुर्गावलेवाडीचा. छत्रपती शिवाजी, बजरंग, गणपती बाप्पा. वेगवेगळे स्तवन आपल्या चरणी सादर केले. गणना सुरुवात करण्यापूर्वी बक्षीस आहे. सन्मान्य माझे मित्र, आज बरेच वर्षानंतर त्यांची भेट झाली. त्यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा मी गणपतीपुळ्याच्या गणपतीचं दर्शन करू शकलो. सन्मान्य नरेंद्रनाथ मोरे हॉटेल व्यावसायिक आहे, बाजूलाच त्यांचं हॉटेल आहे आणि दादाने खास विनंती केली आणि त्यांच्या निमित्ताने, त्यांच्या अनुषंगाने का होईना त्यांच्या ते निमित्ताला धनी झाले आणि गणपतीचं दर्शन मला मिळालं बरेच वर्षाच्या नंतर. दादांनी 500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक या कार्यक्रमासाठी, संपूर्ण कार्यक्रमासाठी मला दिलेलं आहे. नरेंद्रनाथ मोरे माझे मित्र या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो, फणसवडे गावातून मंडळी माझे आलेले आहेत. आमचे तेजसदा पड्यार आणि त्यांची सगळी टीम, बरीचशी टीम या ठिकाणी उपस्थित आहे. सचिन बुवाचे खूप चाहते आहेत, खूप प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. बरेच वर्ष ते मला ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यामध्ये जेव्हा जेव्हा येतो प्रत्येक ठिकाणी दादा या ठिकाणी हजर असतात. त्यांच्याही माध्यमातून 500 रुपयांचं भारदार पारितोषिक आणि गाणं सुरुवात करतो. म्हणायचं काय, वेळ भरपूर झालाय म्हणतो का हो. तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी,
करुण मंगल मूर्ती गणेशाची 33 कोटी देवात देखणी. या हो या हो श्री गणेशा या रंगणाला श्रावण वेळाकडे मी माझ्या आदिमाईची बाजू मांडलेली आहे. गणाला आळवणी करतात दुसऱ्या आमच्याकडं शक्ती तुऱ्यामध्ये प्रथा आहे, परंपरा प्रथेप्रमाणे तुम्हाला सांगतो. ज्यांना कळलंय, ज्यांना माहिती आहे त्यांना ठीक आहे, त्यांना समजेल. पण जे नवीन लोक बघतात, मी बघाचपासून आदर अभ्यास थोडासा करतोय. काही लोकांना काय म्हणजे नेमकं काय चाललंय हे कळायला मार्ग नाही, म्हणून त्याला सांगतोय की आपली स्तवन माझ्या माय माऊलीला, माझ्या आदिबाईला मी स्तवनातून विनवणी केली. माझी दुसरी तिचा मुलगा है ना, आदिबाईचाच मुलगा जिनं बाळाचा बनवला है ना, शंकरानं. आणि सगळं माहिती आहे, सगळ्या लोकांना ज्ञानी लोक आहेत, म्हणून म्हणतो गणबाईचा कसा विषय. या हो श्री गणेशा या रंगणाला देवा तू सुखावी. अरे या भोळ्या जनाला शुभ प्रारंभी
शिवराजाने पार्वतीच्या बाळाला नाही, त्यांच्या लग्नात सुद्धा गण पुजला गेलाय, त्या गणाला वंदन केलं शाहीर बाबती. आणि म्हणून पौत बांधणाऱ्या शाहिरांना मी सांगितलंय, पहिलं पौत कुणी कोणाला बांधलं शाहीर, तुम्हालाही प्रश्न आहे. पौत आपण आमच्या गावदेवाच्या मंदिरात दरवर्षाची प्रथा आहे आणि पौतवाल्या शाहिरांसाठी मी प्रश्न काढलेला आहे, तुम्हालाही तोच प्रश्न विचारतोय. पौत पहिलं कुणी कुणाला घातलं, हा तुम्हाला पहिला प्रश्न माझा विषय तुम्हाला देणारच आहे, काळजी करू नका. तो काही येईल गवळीच्या नंतर, पण तुम्हाला पहिला प्रश्न आहे. पुराणातलं येते काय बघतो तुम्हाला, नाहीतर मग आणखी इतिहासातला एखादा विचार, पण इतिहास सगळेजण आपण शिकलेलो आहे, वाचलेला आहे, म्हणून तुम्हाला आधी फक्त बघतोय तुम्हाला किती येतंय ते. पण तुम्हाला पहिला प्रश्न गणातून, पौत पहिलं कुणी कोणाला घातलं, सुखानं नांदायचं गणाला पौत बांधायचं, असंच नाही बांधायचं, पण कोणी कोणाला पहिलं घातलं ते पहिलं सांगायचं, ते पहिलं सांगायचं. म्हणून तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही त्याचं उत्तर द्या. पौतवाल्यांना मी घेतो पावत्यात, काय काळजी करू नका. आणि म्हणून अजूनपर्यंतची प्रथा आहे, माझ्या माय मौल्यांची, माझ्या हिंदू देवी देवतांचा, माझ्या राधाकृष्णाचा अपमान करून त्यांना काहीतरी वेळ आपण बोलून मला गवळणी गायच्या नाही, मी अनेक वेळा सांगितलं. आज सुद्धा गवळण गाणार, माझ्या माय मौल्यांचा, माझ्या हिंदू देवी देवतांचा, समाजाचा आदर राखून बोला. थोडीशी टिचकी आहे त्याच्यामध्ये, गंमत आहे. कारण बिबटे इकडं लय पिसाळले, बिबटे दिवसा रात्री बिबटे, दिवसा ढवळ्या दिसायला लागले लोकांना बिबटे. त्याला खायास ठेवला नाव काय, सगळं डुकर तुम्ही मारून खायला लागलो, तर बिबट्याला काय मिळेल. मग बिबटे काय करायला लागलं, आपल्या घरात शिरायला लागलो. मग गवळण कसे आले तर बघा, गमतीचा विषय आहे, पण माझ्या समाजाचा, माझ्या हिंदू देवी देवतांचा, मी कृष्णाला वाईट बोलणार नाही, माझ्या देवी देवतांचा आदर राखतो, माझ्या समाजाच्या, माझ्या माय मावल्यांची मान खाली जाईल असं वक्तव्य नाही, पण गंमत आहे. डुकर सुद्धा आणलाय मी, काळजी करू ना, दुसऱ्या बाईत ऐकवतो, आणलाय मी, ऐका आगवलं ऐका, चला बरोबर द्या. चांगले बुवा आहेत, मोठे आहेत, मला काय आपलं नावाबद्दल त्यांच्या काय घेणं देणं आपल्याला नाही. फक्त काय योगायोगानं सहयोग आला, समजा तुम्हाला वाटला तर तो येईल तसा, म्हणजे तुम्ही तो आपला समजून घ्या, काही वाईट बोलणार नाही, बोला सुद्धा त्याच्यामध्ये काहीच वाईट नाही. गवळण एकदम सुंदर, साधी सोबळी सोज्वळ गवळण आहे, म्हणजे सोज्वळ. पण थोडीशी गंमत कशी आहे त्याचा, कारण बिबट्याला पिसाळले आहे ना, ऐका सगळीकडे, तुमच्याकडे नाही, सगळीकडे महाराष्ट्रात जिकडे तिकडे जा, बिबट्यांना बकऱ्या सोडणाऱ्या म्हणतात सरकार. हे गावात यायला लागलं ना, माणसांना धरायला लागलं, आता बिबट्यांची काळजी सरकारला मोठी पडलेली आहे. काही दिवसांनी बकरा सोडणार आहे ते बिबट्यांसाठी. आता बकऱ्यांचा बिबटे काय करतील तर तुमचा तुम्ही विचार करा. बघा तुमचं बुवाचं नाव आहे सुशांत गराटे, खूप सुंदर नाव आहे. त्यांच्या वडिलांनी कोणी ज्यांनी आत्याने मावशीने कोणी ठेवला असेल, आपल्याला त्या विषय कसा आणलाय तो चांगला विषय, नवीन आहे, पोरांना घेऊन जा. आपल्याकडे ही क्वालिटी आहे, काहीतरी सगळं प्रत्येक वारीमध्ये नवीन गाणी देण्याचा प्रयत्न असतो. आज तर वेगळं आणलंय थोडंसं, कधीच नाही ऐकलं तुम्ही, पोरं घेऊन जा, बघा तुम्ही मुलांच्या आता ऐका उद्या किंवा कॉलेज बिलेज राहताना उद्या आहे काय कॉलेज, उद्या सुट्टी आहे, रविवार आहे. हा ऐका, तू शांत, सुशांत नाही, तू शांत म्हटलं, तू शांत घरात ये, तू शांत घरात ये, घरात नाही म्हणलो, घरात ये, मग वाटत तू शांत घरात ये, असा जाऊ नको रागानं. कृष्णाच्या यशोदा कृष्ण 9 लाख गायी बापाच्या, नंदाच्या 9 लाख गायी होत्या, काही घरात दूध दुग्ध कमी नव्हतं, आणि त्या गायीला चारण्याचं काम कृष्णाकडे होतं. बालपणीचा विषय गातो, तू शांत घरात ये, जातोस तसा ये, कोळी
भाजी करून दिले, मस्त पैकी तूप बीप लावलेला आहे, मस्त पैकी खा, गाई गुरांना चार, सगळ्या पोरा बिरांना घेऊन जा आणि ग भराती आहे म्हणते आहे. बुवांची नाव कृष्णाची ऐका साहेब, घ्या लिहून लिहा, तुम्हाला माहिती तुम्ही जवळ आलेला आहे, लिहून घ्या, द्या उत्तर. तू शांत घरात ये, तू शांत, सुशांत, तू शांत घरात ये, कडे असा जाऊ नको रागानं. आहे म्हणते, काळजी आहे, काळजी आहे, काळजी बोलली. तू शांत घरात ये, कडे असा जाऊ नको रागानं. कुंजवनात खाल्लात, आईला काळजी आहे पोरग्याची, बिबटे पिसाळले. आता सगळं पण आमच्याकडे पण बाप आहेच, आमच्याकडं सगळा जंगल एरिया, तुमच्याकडं आहे तसाच आहे. आमच्याकडे तर आहेत, गाई गुरं धरतात अजून, शेळ्या मेंढ्या, अगदी जे डोंगरावर राहणारी माणसं आहेत नगर समाजात ते माझ्या बरेचसे लोक देतात. म्हणून काय म्हणतो, तू शांत घरात ये, आहे म्हणते, तू जाऊ नको, असा जाऊ नको रागानं. कुंजवनात खाल्लात, तुला काय करू वागानं. कुंजवनात खाल्ला तर वाघ पिसाळले, गाईला काळजी आहे, गाईंच्या पाठीवर ये, गाईला धरतात तुला धर, तुला धर, अशी यशोदाला भीती आहे. म्हणून आणि प्रत्येक आईला आपल्या मुलाची काळजी असते. एवढाच विषय आहे बुवा, तुम्ही वाघीन गायची, मी वाघ गायला, हेच भांडण आहे. नर वाघ आहे, पुरुष आहे नर, तुम्ही वाघीन का, तुम्ही मला राधेला वाघिनी घालला असं काहीतरी म्हणा, तर उत्तर, तर उत्तर. चलो तू शांत घरात ये, तू शांत घरात ये, जाऊ नको रागानं. तू शांत घरात ये, असा जाऊ नको रागानं. कुंजवनात खाल्ला तर, कुंजवनात खाल्ला, तुला काय करू वागानं. कुंजवनात खाल्ला तर, तुला काय करू वागानं.
सांगते, बायकोही सांगते. प्रत्येकाच्या घरातली परिस्थिती प्लीज मांडायचा प्रयत्न. काय म्हणते? नको जाऊ तू उपाशी, नको जाऊ तू उपाशी, पोळी बनवले तुपाशी, पोळी बनवले तुपाशी, पोळी बनवले तुपाशी. नको जाऊ तू उपाशी, पोळी बनवले तुपाशी, पोळी बनवले तुपाशी, पोळी बनवले तुपाशी. माझं ऐकलं नाही तर, माझं ऐकलं नाही तर सांगेन तुझ्या मी बापाशी, सांगेन तुझ्या मी बापाशी, सांगेन तुझ्या मी बापाशी. काही करू दे बाळावर, काही करू दे बाळावर, नको जाऊ द्या मागानं. काही करू दे बाळावर, नको तू जाऊ द्या मागानं. मुंजवानात घालला तर, मुंजवानात घालला तर तुला मी काय करू आगा. मुंजवानात घालला तर तुला मी काय करू आगा. आणि म्हणून गाण्याचा शेवट करताना, गीताचा शेवट करताना आपल्या काळजीपोटी आई लेकराला काय सांगते? एकटा जाऊ नको बाबा, मागोबा मिसाळा काही गुराला काही तुझ्यावरही हमला करेल, मग एकटा जाऊ नको. पेंड्या वाकड्या सुद्धा मला घेऊन जा. कशी सांगते आहे शेवटचा वक्ता, शेवट सांगतात. जाऊ नकोस एकटाच तू, जाऊ नकोस एकटाच तू. गेलं संगती पोराला, गेलं संगती पोराला, गेलं संगती पोराला. पेंड्या वाकड्या सुद्धा म्याला, पेंड्या वाकड्या सुद्धा म्याला. ध्यान ठेवा या गुराला, ध्यान ठेवा या गुराला, ध्यान ठेवा या गुराला. जसा विळख्यात, जसा विळख्यात पकडला तुला त्या खाली नागानं. केला होता चेंडू टाकला है ना. जसा विळख्यात पकडला तुला त्या खाली नागानं. सत्य गोष्ट आहे ना. कुंजवनात घातला तर तुला मी काय करू आगा. 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 तू शांत घरात ये, तू शांत घरात ये, जाऊ नको रागानं. तू शांत घरात ये, जाऊ नको रागानं. कुंजवनात घातला तर तुला मी काय करू आगा. 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 सुशांत कराटे. कसा आहे? शाल जोडीतलाय. असा जाऊ नको रागानं. कुंजवनात खाल्ला तर एकुलता एक काय माझं आई आहे. नाव सांगाय म्हणलं ना. तरी सोड आईला काळजी आहे. प्रत्येक आईला असते ती. त्या काळजीपोटी तुला मी काय करू वागानं. द्या उत्तर ना. लिवली वाक्य फुसफुसा ऐकता दुसऱ्या बोलणं सुद्धा चांगली पोरानं साफ करा. काळजी नाही करायच्या. आपल्या जवळ काळजी नसते. आणि म्हणून कलिगीतुरा उन्नती मंडळाचा प्रथा आहे, परंपरेप्रमाणे शायरांना आमच्याकडं बाप एकच सांगायची प्रथा आहे. काही ठिकाणी वेगवेगळे आहे, असू द्या, पण आमच्याकडे प्रथा एकच आहे, बाप एकच सांगायचा. तसं आम्ही आमचा विषय जोपर्यंत कलिगीतुऱ्यामध्ये फुटत नाही, सामन्यामध्ये, तोपर्यंत आम्ही बदलत नाही. ही आमची प्रथा आहे.
मीच नव्हे तर माझ्या मागून ही माझी शक्तीची पताका जी चालवतात माझे सर्व शिष्य मंडळी तोच प्रश्न विचारतात. शायरांचा नाही, त्यांचा कार्यक्रम ऋषिकेशचा त्यांचा कार्यक्रम झालेला आहे, त्यांच्याकडे लेखी विषय माझा आहेच आणि त्यांचा माझा यंदा या वर्षात नाही झाला कार्यक्रम, पण विषय माझा त्यांच्यापर्यंत निश्चित पोहोचलेला आहे, माझ्याही माध्यमातून आहे आणि गेल्या वर्षी ऋषिकेश त्यांची वारी झालेली आहे. तर माझ्या समाजासाठी मी विषय शायरांचा विषय पोहोचलेला आजीला सांग त्याने उत्तर द्यावं त्याचं कशाबद्दल योग्य असेल तर निश्चितपणे मान्य करून त्यांनी प्रयत्न करावा याच्याबद्दल माझं म्हणणं आहे. मी शायर माझ्या समाजासाठी मी लेखी विषय जो शायरांना दिलाय तो सांगतोय. हा नाही झालंय सर, 2च मिनिटात. मला माहिती आहे तुम्ही लय थांबायचं ना, लय कड काढू शकत नाही तुम्ही, मला माहिती आहे. असेल 11 वाजता सुरुवात 11:15 वाजता केली, 12 वाजता पाऊण तास पहिली वारी काय मोठं नाही, 5 मिनिटात संपवते, काळजी नसते. हा तुम्ही बघू द्या काय बघत असेल ते आपली जा मुला घेऊन तुम्ही इकडं लोकांना डिस्टर्ब करू नका. तुमची वाट घरात बघते तिच्याकडे आपलंच जातो मी ना सुकारामी, लोकांना काय त्रास करता. याच्यात 2 मिनिटं हल्ली हो माझी, त्या झाला असता कार्यक्रम असं करतात आणि मग बोलल्या म्हणतात बुवा बोलतात काय बोलायचा. आता तुमची कोण वाट मला म्हटलं आम्ही ऐकला शब्द त्यांचा तिकडनं बोलले तर वाट बघतायत, वाट बघते माझी. मग आता तुम्ही जाऊ नका घरात वाट बघायला होता त्यांना असं बोलतो आणि मग बुवा बोलल्या म्हणता बुवा बोलतो आपण तर आपलं कान तर शाप मी बरोबर ऐकलं. आता खोटं बोलला का बरोबर शायराने मी विचारलंय मित्रांनो बघा, निसर्गाचा नियम आहे स्त्री आणि पुरुषाचा संग झाल्याशिवाय एखादा बाळ जन्माला येत नाही. मी बुवांना विचारलेलं आहे 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय, फक्त ग्रंथाचं नाव सांगा. मी प्रश्न पण उत्तर पण तुम्हाला विचारणार नाही. मी अनेक वेळा सांगितलेला हा प्रश्न माझा की महाराष्ट्रातल्या कोकणातल्या अनेक मातब्बर शायरांकडे आहे, प्रयत्न करतायत. कोण जरासंध, कोण नलराम, कोण काय कोण भगीरथ, कोण गणपती, काय 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 पण आपलं जोपर्यंत माझं उत्तर जे मला योग्य वाटतं ते जर नाही मिळालं तोपर्यंत काय आपण काय ऐकणार नाही आणि काय मी तर काय मान्य करणार नाही. योग्य उत्तर तुम्ही जरूर द्या, मोठ्या मनानं तुमचा सत्कार करेन असं मी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शायरांना सांगितलेलं आहे. तो भाग गेला आणि म्हणून प्रत्येकप्रमाणे लेखी विषय जो आहे तो गद्यामधला लेखी विषय गद्याला पद्यामध्ये द्यायला लागतो, म्हणजे कवितेमध्ये. कुसुमाग्रजांचं केशवसुतांचं गाव आहे का नाही, केशव कृष्णाजी दामले. आम्ही ज्यांच्या कविता ऐकून ज्यांची लेखन ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो आणि फार ज्ञानी लोक आहेत तिकडं, जे जास्त मला बोलायची गरज लागणार नाही एवढं मला निश्चितपणे माहिती आहे. माझा भावार्थ तुम्हाला निश्चितपणे कळेल याची मला खात्री आहे, म्हणून म्हणायचं आहे खाली 4 लावा, खाली 4 के ऊपर लगाएंगे थोड़ा सा. जो 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 मग तुम्ही शाहीर बसू नका तू शांत, तुम्ही शाहीर ज्ञानीवंत बसू नका मुळीच शांत. अहो वाचा पहिला जाऊन ग्रंथ तो मनी खोलवा देवांना बोलवा असं म्हणू नको. तुम्ही शाहीर ज्ञानीवंत बसू नका मुळीच शांत. अहो वाचा पहिला जाऊन ग्रंथ तो मनी घोलवा घोलवा घोलवा. हो नाव तुमचं आहे मोठं, मग नका बोलू चुकून खोट. तुमची आमची ही पहिलीच भेट आहे का नाही आहे ना. मग मांडोलवा
चालवा डोकं चालवा हो शाहीर डोकं चालवा नाही गुरु हा आपला बाप असतो. म्हणून मी म्हटलं बुवा त्या शब्दाचं तुम्ही भांडवल कराल. म्हणजे तुम्ही म्हणा की मी त्यांना आता गराटे बुवांना मी पुन्हा एकदा मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांनाही मानासमुद्र यांच्यासोबत मी कार्यक्रम केले. गमतीमधला विषय आहे आणि क्षेत्र कुठलेही असो गुरु हा आवश्यक आहेच आणि तो लागतो. तुम्हाला तर भाग्यवान मी अनेक वेळा सांगितलेलं आहे आणि त्या बाबतीत तुम्ही भाग्यवान. तुम्हाला दत्ता गराटे सारखा बाप आणि गुरु सगळ्यात महत्वाचा म्हणजे अभिषेक बच्चन आहात तुम्ही शक्तितुऱ्यातले म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे अमिताभ बच्चन सारखा बाप असेल तर त्याला काय कमी आहे. म्हणजे दत्ता गराटे सारखा जर शाहीर बाप असेल गुरु असेल तर त्या माणसाला काय कमी आहे. आणि ती त्यांनी दिलेलं ज्ञान हे आता तुम्ही इथं आल्यानंतर ते आम्हाला कळेल आणि समाजाला सुद्धा कळेल काय तुम्हाला नेमकं दिले ते. पहिल्या फेरीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. पहिली फेरी देशपांडे टूर्स अँड ट्रॅव्हल्स कविता देशपांडे यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं पारितोषिक आहे. ये तो सिर्फ झाकी है पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों. दुसऱ्या भागात भेटूया. मजा करूया. पहिल्या फेरीसाठी बुवांना शुभेच्छा देतो. मनपूर्वक शुभेच्छा देतो. चांगली वारी करा. माझ्यापेक्षाही चांगली वारी करावी तुम्ही अशी तुम्हाला विनंती. तुम्हाला शुभेच्छा. पहिली फेरी संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.